आपण पाहत आहे संगम न्यूज टीव्ही नेटवर्क महाराष्ट्र, जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ येथून। संगम न्यूज टीव्ही नेटवर्क यवतमाळ महाराष्ट्र, प्रतिनिधी आदेश साठे, बातमीपत्र पांढरकवडा येथून। संगम बहुउद्देशीय गौड समाज संघटनेच्या वतीने मांगुर्डे हे गावातील 60 परिवार दत्तक घेतल्यानंतर त्या गावाचा उद्धार झाला व त्या गावाला स्वतःच्या जागेचे, स्वतःच्या मालकीच्या हक्काचे पक्के पट्टे मिळाले आणि यापुढेही कोलाम समाज बांधवांचा, कोलाम बांधवच नाही तर इतर मागासवर्गीयांचा सुद्धा विकास संगम बहुउद्देशीयांच्या वतीने होतील। दंडाळाचा कार्यक्रम ठेवून माननीय श्री DTR पाटील यांना आग्रहाचे निमंत्रण होते। त्या सर्व संदर्भात पाहूया पुढील बातमीपत्र। यांचं स्वागत उमेश साठे यांचं स्वागत बालाजी टेकामकर केलं असेल त्यांना विनंती करतो। इथं तसेच संगम बहुउद्देशीय गौड समाज संघटनेचे अध्यक्ष आमच्या संघटनेचे सचिव तरुण तरफदार आणि त्यांच्या भाषणाने झंझावात करतो त्यांचा आजच्या कार्यक्रमाला उपस्थित, आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आदरणीय आमचे मार्गदर्शक, सत्कारमूर्ती, आमचे नेते, आदरणीय उपाध्यक्ष, सर्वांना सर्वप्रथम नमस्कार। प्रत्येकाने मोठ्या मोठ्या माणसाची उदाहरणं दिली आणि पुढेही देतील, समोरही देतील, परंतु समाजात वावरताना, जगताना आपण कसं जगलो पाहिजे, आपण कसं राहायला पाहिजे याचं उदाहरण कोणीच दिलं नाही। बऱ्याच काही हुतात्म्याचे इथे फोटो लागलेले आहेत, परंतु त्या सर्व हुतात्म्याच्या फोटोमध्ये ज्या व्यक्तीने ही संस्कृती जपून ठेवली, ज्या व्यक्तीने आपला समाज, आपलं बंधुत्व, आपली भावना त्या मुघलांपासून जपून ठेवली, त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा इथं फोटो नाही, ही दुःखाची बाब आहे। जोपर्यंत आपल्याला छत्रपती समजला नाही, समाज समजणार नाही आणि यापुढे असं होऊ नये, छत्रपती पण आपल्याला समजायला पाहिजे, आपली संस्कृती ही पण समजायला पाहिजे। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी जे शिक्षण घेतलं ते मोलाचं योगदान, त्याचं मार्गदर्शन पण आपल्याला तितक्याच पद्धतीने व्हायला पाहिजे। तसंच सर्वप्रथम आणि महत्त्वाचं एक सांगते, कार्यक्रम कुठलाही असो, कोणत्याही पद्धतीचा असो, परंतु समभाव, समानता, बंधुभाव हा आपल्यामध्ये असला पाहिजे। माझं सांगायचं तात्पर्य एकच आहे का या गावातील सर्वात मोठा प्रश्न या पोडाचा होता। या पोडाला घरकुल नव्हते, पक्के पट्टे नव्हते, जागा नव्हती, परंतु SBJSS ग्रुप इन इंडियाचे तालुका अध्यक्ष केळापूर आणि पांढरकवडा दीपक भाऊ बोपटे हे तुमच्या गावातील रहिवासी असल्यामुळे त्यांनी हा प्रश्न सांगितला की दादा आमच्या इथं हा प्रश्न आहे, पोडाचे प्रश्न आहे, लोकांना घरकुल नाही आहे, राहण्याकरता पक्के पट्टे नाही आहे, गावात रस्ते नाही आहे, या गावातील आपण 60 परिवार दत्तक घेऊन जनजागृती अभियानामार्फत शासनाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या आणि पोहोचवण्याचा प्रयत्न पण पुढे असेल। तसंच कोलाम समाज न म्हणतात आदिवासी हा समाज, या आदिवासी समाजाला 20% आरक्षण आहे आणि या 20% आरक्षणामध्ये असंख्य योजना आहे, अशा 977 योजना आहे। 977 योजनांमध्ये सर्वप्रथम आदिवासी म्हणून आपल्याला प्राधान्य आहे। मला असं वाटतं का मंचावर बसलेल्या मान्यवरांनी जर आदिवासी समाजाच्या योजनांचं
प्रत्येक घरापर्यंत जर जागृतीकरण केलं तर समाज नक्कीच पुढे जाईल आणि आपल्या आरक्षणाचा मूलभूत अधिकार आपल्याला हे कळून चुकेल. बस मी एवढंच म्हणते आणि जय श्रीकृष्ण म्हणून इथेच थांबते. जय श्रीकृष्ण. आपली टीम तयार ठेवा, कारण साहेबाला जायचं आहे.